नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. आज नोटरी संदर्भातच मी आपल्यासमोर एक माहिती सांगणार आहे. आता सगळ्यांचं नोटरी रजिस्टर चेकिंगचं चालू आहे. तर नोटरी रजिस्टर चेकिंगसाठी खूप सारे व्हिडिओज मी टाकलेले आहेत. पण पुन्हा एकदा एक शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या माहितीसाठी देत आहे. त्याच्यामध्ये नोटरी रजिस्टर चेकिंगचं सगळं येणार आहे. ते म्हणजे की रजिस्टरवर आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये आपण सिरियल नंबर टाकतो, पार्टीची नावं, ॲड्रेस. दुसरं म्हणजे की त्याच्यामध्ये जे रकमा असतात की नोटरी फी, प्रिस्क्राईब फी, तर त्याच्यामध्ये 25, 35, 35 असं लिहायचं आहे. परत पार्टीची सिग्नेचर, आपली सिग्नेचर आणि कंटेंट ऑफ डॉक्युमेंट हे सगळं रजिस्टरमध्ये लिहायचं. हे सगळं तुम्ही रजिस्टर चेक करायचं की पूर्ण रजिस्टरवर आपण सगळं लिहिलं आहे का, आपली सही प्रत्येक डॉक्युमेंटला आली आहे का. दुसरं म्हणजे की मी बरेचसे लोक मला नवीन नोटरी त्यांचं रजिस्टर दाखवत आहेत. तर बरेचसे नवीन नोटरीने असं केलं आहे की एक डॉक्युमेंट झालं की थोडीशी जागा सोडली आहे आणि मग दुसरं डॉक्युमेंट सुरू केलं आहे. तर एक डॉक्युमेंट झाल्यावर लगेच दुसरं डॉक्युमेंट सुरू करायचं. कारण मध्ये जर तुम्ही एक दोन लाईन एक लाईन जरी सोडली तरी ते ब्लँक जागा चालत नाही. कारण याचा अर्थ असा होतो की तुम्ही नंतर एखादं डॉक्युमेंट घुसडू शकता त्याच्यामध्ये. त्यामुळे तसं नको आपल्याला हे करायला. त्यासाठी पण ते रिपोर्टमध्ये लिहू शकतात की मध्ये त्यांनी जागा सोडली म्हणून. त्यामुळे नोटरी रजिस्टर कंप्लीट करताना ही काळजी घ्या की मध्ये जागा सोडायला नाही पाहिजे. सगळ्यांच्या सह्या त्या रकान्यामध्ये आल्या पाहिजे आणि रकमा 25, 35, 35. आणि जे सह्या जरा इकडे तिकडे झाल्या असतील की कधी पार्टी आपल्या जागेवर सही करतात किंवा आपली सही तिथं नसेल तर ते पण तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. थँक्यू, बाय.